सण उत्सव पण करायचे आपल्याला, आपला धर्म आहे. पण संकट असल्यावर लेकरं मोठे करायचे. आपल्या घरात लाख रुपये पगार आला, 50,000 पगार आला, आपण मोठाले करू आणखीन. आज वेळ निर्णायक आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. आता थांबायचं नसतं, आता लढायचं असतं, मिळवायचं असतं. आणि लेकरं मोठे झाल्यावर मग सण करू मोठाले, परंपरा पाळू सगळ्या, मग काय ढिलं पडत नाही आम्ही कशाला. तर एक महत्त्वाचा विषय असा आहे, एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारांना खासदारांना असा निरोप दिलाय की मराठा आरक्षण ह्या विषयावर जे सेन्सर त्याच्यावरती बोलू नका. मला माहीत नाही, मी ऐकलं पण नाही. अनुगा जे माहीत नाही त्याच्यावर माणसानं काही पण करू नये. पण तो माणूस खरा आहे. एकनाथ शिंदे साहेब माणूस म्हणजे खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो माणूस. तो गोरगरिबांचे दुःखाचे जाण असणारा माणूस आहे. सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. गरिबांचे प्रश्न जाणून ताबडतोब सोडवायचे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, हे कामसुद्धा तडकाफडकी अजितदादा पवार पण करते. भाजपामधील काही आमदार आणि काही मंत्री पक्षाच्या पलीकडे जाऊन, सत्य शब्द वापरतोय मी, पक्षाच्या पलीकडे जाऊन गोरगरिबांचे जर काही प्रश्न आले ना, जरी त्यांना काही व्ह्यूप असेल भाजपचा किंवा काही असेल, नाही ऐकत. पण गोरगरिबाच्या मदतीला क्षणात धावून येतात. असे त्यांच्यासुद्धा काही मंत्री आमदार जातवान असले, पक्षापेक्षा समाजाच्या लेकराला, जनतेच्या लेकराला आधी महत्त्व देतात. वेदनारहित दुःख कसं दूर होईल याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपमध्ये सुद्धा खूप आमदार आणि खूप मंत्री खूप आहेत. विरोधी पक्षातले सुद्धा सगळेच उभा आहेत गोरगरिबांच्या पाठीमागे. धनगर बांधव असतील, गरीब ओबीसी असतील, दलित मुस्लिम असतील, कोळी आदिवासी बांधव असतील, परप्रांतीय बांधव असतील, मराठी असतील, माथाडी कामगार असतील, डबेवाले असतील, सगळे लोक सज्ज झालेत आम्हाला साथ द्या. एकनाथ शिंदेना बोलू दिलं जात नाही असं काही आहे? नाही वागायला पाहिजे फडणवीस साहेबांनी, पण काय करणार त्याला, आपण काय करू शकतो. आता आमच्यावरच घ्या ना, आमचाच सण आहे गणेशोत्सव, आमच्याच हिंदू धर्माचा आहे. आम्ही हिंदू असून सुद्धा आम्हाला अडचणी आणल्या जातात. आम्ही काय ते दंगल खेळायला गेलो का? उलट जगात संदेश जाईल, पूर्ण महाराष्ट्र एका जागेवर आलाय गणेशोत्सव साजरा करायला. आमचे लेकरं त्याच धर्माचे आहेत. हिंदूनीच हिंदूची अडवणूक करणं म्हणजे हे केवढा छेड आहे, केवढा अवमान आहे महाराष्ट्राचा, आणि ते पण मुख्यमंत्र्याकडून. हिंदूचा सण, हिंदू धर्माचा येणाऱ्या लोकांना, मराठ्यांना रोखून धरायचं म्हणजे किती अन्याय आमच्यावरती आणि छेड आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. सरकार कसं वागू द्या, न्यायदेवता न्याय देणार आम्हाला. तुमच्या विषयावर आंदोलनावर आरक्षण हवा, आपल्याला खरं बोलायची सवय. भाजपमधल्या लय मोठ्या आमदार मंत्र्याची तशीच फजिती. एक खोरपणा करणं चांगलं नाही, एकल खोऱ्यानं वागणं चांगलं नाही. तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचं स्वागत म्हणजे त्यांचं कौतुक केलं, मात्र फडणवीसांबद्दल वेगळं मत. यांच्या दोघांपेक्षा जास्त मराठी त्यांचं कौतुक करते फडणवीस साहेबाचा, दिला शब्द. पण आमचा हक्काचं आरक्षण कायदेशीर नोंदी त्यात द्या, गॅजेटर द्या, मराठा आणि कुणबी एक KGR काढा. त्या दोघांपेक्षाही जास्त मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आणखीन काय पाहिजे? आझाद मैदानावरची परवानगी नाकारलेली आहे, तरी तुम्ही निघालेला आहात. काल न्यायालयाने नाकारलेलं नाही. सरकारला सांगितलं त्यांनी नवीन कायदा काढाय, त्याच्यात काय तुम्हाला तिथं सरकारने परवानगी द्यावी. आता फडणवीसांच्या हातात आहे. मराठा विरोधी आहेत, हिंदू विरोधी आहेत का नाहीत आता सिद्ध होणार आहे. तर आम्ही शांततेत आलो ना, आम्ही काय दगड घेऊन आलो, आमच्यावर काय दहशतवादी आहेत का काय? आम्ही शांततेत यायलोत म्हणल्यावर उलट फडणवीस साहेबांनी कौतुक आणि स्वागत करायला पाहिजे गरीब मराठ्याचं. या आम्ही तांब्याभर पाणी देऊ, भाकर देऊ एखादी, या तुमच्या मागण्या सुद्धा मंजुरी देऊ. येऊन देणार नाही, पोलिस बघून घेते म्हणजे काय धमक्या द्यायला काय? मग ह्या बाकी मराठा इतका उसाळा
ऐका आता हवेवर उभा राहायला जागा कुठं चौपदरी हवे. माझ्या समाजाचा मला गर्व वाटतो. हे पट्ट्या त्याचा पोटी जन्म घेतला मराठ्याच्या ओरिजिनल त्याला म्हणते जात. असा गर्व वाटतो माझ्या जातीचा मला. काम फेम बाजूला फेकले निघाले मुंबईकडं. कामानंतर म्हणले बघू सणानंतर करू. आधी लेकरन जात जिंकू, जात हारू द्यायची नाही. आता इथंच लाखांनी गर्दी पाटील, इथं लाखांनी गर्दी झाली आणि आझाद मैदान तुम्हाला परवानगी देतात. ते म्हणतात की मी परवानगीची आणखीन वाचली नाही. वाचल्याच्या नंतर त्यांचे सगळे नियम पाळून शांततेत आंदोलन करू. ह्यो मराठ्याचा शब्द आहे. मुंबईला जमण्यासाठी तुम्ही काही टप्पे सांगितलेत. ते टप्पे लोक तुमचे पाळतायत का कळले? कारण सगळे आजच आलेले दिसत आहेत. टप्पे कसे कसे होते? पाळणार, मला माहिती आहे पाळणार. पुढं पुढं बघा होता ऐक्या येणार आहेत. फक्त तुम्ही बघत राहा. टप्पे सांगा. असतं एखादी कडवट झुंज द्यायची म्हणलं, यशस्वी झुंज द्यायचं म्हणलं तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या इतिहासाची रणनीती आखावीच लागते. अगोदर छावण्या पायथ्याला फौजाच्या होईल सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे हा ट्रेलर समजायचा का आता फक्त? टेलर बी नाही आणखीन नाही. शिवनेरीच्या पुढे गेलं टेलर. आता आणखी एक प्रश्न. या वेळेला म्हणजे मागच्या वेळेला वाशीपर्यंत गेलात तुम्ही, गुलाल उधळला. वाशीपर्यंत गेलात मागच्या वेळेला, गुलाल उधळला आणि नंतर पुन्हा तुम्हाला आणखी आंदोलनाचा एल्गार सुरू करावा लागला. आत्ता कसं असतं? त्या गुलालाचा आता बदला घेऊ. आता गुलाल घेऊन येऊ खरा, नाही तर मरून येईन माघारी. मोकळा नाही येणार. आता देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घालणार, मी गोळ्या झेलणार, पण आता माग हटणार नाही. घालू द्या गोळ्या मला. फक्त मराठा समाजाला कोणी आत्महत्या करायची नाही. आणि दगडफेक जाळपोळ करायची नाही. आरक्षण देणारी जबाबदारी माझी. अजिबात जाळपोळ दगडफेक कोणी करायची नाही. तर हे होते मनोज जरंगे पाटील. यांनी सांगितलं की यावेळेला काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.